आज मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या गिरणी कामगार बंधूंनो आणि भगिनींनो, इथे उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव, तुम्हा सगळ्यांचे नेते सचिन अहिर, अरविंद सावंत, आमच्या बरोबर आलेले सुधाकर भालेराव, गोविंदराव मोहिते, बी के आमरे, विजय कुलकर्णी, सत्यवान उबे, बाळ खवणेकर, हेमंत गोसावी, लक्ष्मीकांत पाटील, रमाकांत बने, विवेकानंद बेलुसे, बबन मोरे, प्रदीप लिंबारे, आनंद मोरे, सत्तप्पा पवार आणि सर्वच नेतेगण. खूप नेते आहेत पण तरी चला सगळे एकतर झालेत. खरं तर मुंबई कोणाची हा प्रश्न जेव्हा विचारला जातो त्याचं साधं उत्तर आहे, या मुंबईत ज्यांनी घाम गाळला त्यांची. या मुंबईत खऱ्या अर्थाने घाम कोणी गाळला? मुंबईला ऐश्वर कोणी प्राप्त करून दिलं? भारतातला कापूस मुंबईत आणायचा, त्यातनं कापड निर्माण करायचं आणि ते जगाच्या बाजारपेठेत पाठवण्याचं काम जर कोणी केलं तर ते मुंबईतल्या कामगारांनी केलं आणि त्याच्यातनंच मुंबईला ऐश्वर्य प्राप्त झालं. जागतिक बाजारपेठेत मुंबईची ओळख जर कोणी करून दिली तर ती मुंबईच्या कामगारांनी करून दिली. आज तोच कामगार मुंबईत दुर्बिणीने शोधावं लागतो, दुर्बिणीने. मला आजही आठवतं, माझं कॉलेज परळमध्ये होते. परळमध्ये मुंबईला येताना मी नेहमी भाषणात माझ्या आठवणी सांगतो, त्या मोठ्या मोठ्या चिमण्या दिसायच्या, तो त्यातनं सुटणारा काळा धूर दिसायचा. प्रत्येक गिरणी काम म्हणजे गिरणीचा जो दरवाजा असायचा, त्या दरवाजाच्या बाहेर केळ विकायला बसलेली एक बाई दिसायची. बरोबर वेळेवर वाजणारा भोंगा दिसायचा आणि हातात खाकी पिशवी, त्याच्यात जेवणाचा डब्बा आणि अर्ध्या चड्डीत चालणारा गिरणी कामगार दिसायचा. आज कोण दिसतंय? काय झालं मला माहित नाही, त्या इतिहासात मला जायचं नाही. मी गृहनिर्माण मंत्री होतो, इथले सगळे नेते मला भेटले होते. थोडी मतमतांतर होती, पण तुम्हा सगळ्यांच्या घराची सोय लावण्याचा पूर्ण कार्यक्रम तुमच्या हातात दिला होता. दिला होता की नव्हता? हात तर सांगा. किती सगळ्या नेत्यांनी हात वरती करा ना. दिला होता की नव्हता? जर मी देऊ शकतो तर मग आजचा गृहमंत्री का, गृहनिर्माण मंत्री का नाही देऊ शकत? कारण का तुम्हाला चड्डा नावाच्या बिल्डरच्या चड्डीतले खिसे भरायचे. कोण हा चड्डा? तुम्ही कशाला त्याचे लाड करताय? सेलू आणि वांगणीला घर कोण बांधताय? सचिन भाऊ, हा छड्डा बांधतोय, छड्डा. या छड्डाच्या चड्डीतला खिसा कशाला भरता हो? 9.5 लाख गिरणी कामगारांनी द्यायचे आणि उरलेले पैसे सरकार देणार. आईला सरकारला भीक मागायला पैसे नाही हो. बाजूचे शेते आमचे कर्मचारी, ते शिक्षक बिचारे ओरडतायत, त्यांना पैसे देणार म्हणून निवडणुकीला सांगितलं, दिली त्यांनी मत, टाक 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 टाक, आले निवडून. त्यांना विचारत पण नाहीत. हे सरकार खोटारड आहे, खोटारड. वाईट वाटून घेऊ नका, पण या खोटारड्यांवरतीच आपण विश्वास ठेवला आणि त्यांना सत्तेवर आणलं. आणि सत्ता मिळाल्यानंतर आम्ही मग्रूर आहोत, जा काय करायचं ते करून घ्या, ही भाषा त्यांची झाली. त्यांना गिरणी कामगारांची ताकद माहित नाही. मुंबईतलं प्रत्येक आंदोलन तपासून बघा. लोकमान्य टिळकांना अटक झाली, मुंबई बंद पहिल्यांदा कोणी केली? मुंबईतल्या गिरणी कामगारांनी. 1942चं आंदोलन भारत छोडो,
भारत चले जाओ तेच भारत छोडो, क्विट इंडिया मुवमेंट ही पेटवली कोणी? गिरणी कामगारांनी. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सर्वात ताकदीने उतरला कोण? गिरणी कामगार. अमर शेख, अण्णाभाऊ, श्रीपाद अमृत डांगे, प्रल्हाद केशव आत्रे यांच्या तोफा धडारायच्या आणि त्यांच्या मागे उभं राहून पुढे मागे उभं कोण राहायचं? गिरणी कामगार. ताकद किती होती? 3 लाख कामगार होते मुंबईत. 3 लाख गिरणी कामगार. ही खरं आमच्या हक्काची आहेत, आमच्या बापाची आहेत. या जमिनी आमच्या बापाच्या आहेत, कारण का आमचं ऐश्वर, हे मुंबईचं ऐश्वर आहे, आमचं ऐश्वर आहे. तुम्ही सॉल्ट पॅन लँड उघडी केलीत. सॉल्ट पॅन लँड उघडी करायला मला विचाराल तर माझा मनापासून विरोध आहे. सॉल्ट पॅन लँड ज्या दिवशी उघडं होईल त्या दिवशीपासून मुंबईत पाण्याचं दुर्भिक्ष्य सुरू होईल. कारण का पवईच्या डोंगरावर म्हणजे त्या बोरिवलीच्या डोंगर पठारावरती सगळं जे पाणी येतं ते जातं कुठे? खाडीत जातं. त्या खाडीच्या किनारी असलेली जमीन, तिथे जे पाणीचं साठवण होते ते साठवण जर उद्ध्वस्त होणार असेल तर याच्या पुढे मुंबईच्या पाण्याची पातळी 500 मीटरवर खाली गेलेली असेल. हा प्रश्न सोडून देऊया. पण तुम्ही जर सॉल्ट पॅन लँड मध्ये घरं बांधून कोणाला दुसऱ्याला देणार असाल तर मग ती गिरणी कामगारांना का नाही, हा प्रश्न माझा आहे. आणि जर घरं देण्या एवढी जमीन मुंबईमध्ये उपलब्ध आहे तर मग असं का सांगण्यात येत आहे की सेलू आणि वांगणीला घरं घेतली नाहीत तर तुमच्या घराचा अधिकार गेला? अरे तुझ्या बापाच्या अधिकारावरती का आम्हाला घरं मिळणार आहेत? अरे आमच्या मेहनतीची घरं आहेत, आमच्या जमिनी तुम्ही खाल्ल्या. या श्रीमंतांचा फिनिक्स मॉल कुठल्या जमिनीवर उभा आहे? कमला मिलच्या ना. फिनिक्स मिल, कमला मिल मध्ये पण काय आहे? कमला मिलला काय आहे? सगळे मल्टीनॅशनल कंपनीचे हेड ऑफिसेस, सगळे टावर, सगळे श्रीमंत कुठे राहतात? कमला मिल. परळच्या सगळ्या मिलमध्ये 60-60 मजली टावर आहेत. चला आमचा गिरणी कामगार बघूही शकत नाही. वरती बघितलं तर स्पॉन्डिलायटिस व्हायचा. गरिबांची इतकी थेट टिंगल टवाळी या मुंबईमध्ये कधी झाली नव्हती. मला अभिमान या गोष्टीचा आहे की पवार साहेबांनी पहिली बैठक घेतली गिरणी कामगारांबरोबर जेव्हा मी मंत्री होतो तेव्हा, आणि त्यांच्यासमोर मी सांगितलं साहेब मी हा प्रश्न सोडवतो. हा प्रश्न सोडवायला घेतला आणि सचिन भाऊ दुर्दैव असं आहे की आपलं सरकार पडलं. हे सरकार पडलं नसतं तर हेही कबूल करतील, रेड्डी साहेबही कबूल करतील की हा प्रश्न आपण सोडवला असता. रेड्डी साहेब जेव्हा जेव्हा माझ्याकडे आले गृहनिर्माण मंत्री म्हणून, आपण कामगारांच्या बाजूने उभं राहिलो, आपण चालकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलो. मंत्री म्हणून मी कधीही श्रीमंत आणि बिल्डरांची बाजू घेतली नाही. हे सरकार चड्ड्याच्या खिशात आहे. हा चड्डा कोण याचा शोध घ्या. या चड्ड्यांचे पैशांवरती जर हे सरकार माज दाखवत असेल तर या सरकारचा माज उतरवण्यासाठी तयार राहा. आज तुम्ही एक झालात, अशीच एकजूट कायम ठेवा. या सरकारला झुकवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. आमचे नेते जयंत पाटील सांगून गेलेत, पण मी तुम्हाला सांगतो की महाविकास आघाडीचे सगळे पक्ष, सचिन भाऊ, तुम्हा सगळ्या गिरणी कामगारांबरोबर राहू आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुमची साथ देऊ हा शब्द तुम्हाला देतो. हे सरकार तुम्हाला फसवणार. या सरकारला फक्त श्रीमंतांना श्रीमंत करायचंय, गरिबांबद्दल या सरकारला प्रेम राहिलेलं नाही. मतं मिळाली, सत्तेवर आली, आता फक्त सत्तेचा माज दाखवायचा आहे. हा माज उतरवण्यासाठी आपली एकजूट कायम ठेवा. एवढंच बोलतो. ह्या मुंबईचं ऐश्वर्य हे आपण दिलेलं ऐश्वर्य आहे. त्याचा हक्क आपल्याला मिळालाच पाहिजे.
हा आपला अधिकार आहे. एवढंच बोलतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.